का हो बाई, कसं काय आहे बाकी? काय पीक पाणी कसं आहे यंदा तुला? साजरा आहे आमचा गहू असते ना शांताराम. यंदा महापुरानं बटाईनं केलं 4 एकर अजून. म्हणजे घरचं 4 एकरात त्यानं गहू पेरला आणि लागे बटाईच्या 4 एकरात बी गहूच पेरला. 8 एकर यंदा गहू आहे. त्याचीच तर ते धामधूम आहे त्याच्या माग पाणी देणं. माय बाई 2 हे आहेत ना स्प्रिंकलरचे शेड घेतले ना. एक जुना आहे हा माणसाच्या हातचा आणि लागे एक आता त्यानं ती सबसिडीवर घेतला ना. हो 2 झाले आता स्प्रिंकलरचे शेड. आणि लागे दोन्ही इकडे चालू असतात की साजरा उंब्या गिंब्या मस्त आले. हो साजरा आहे गहू यंदा. पीक साजरा आहे शांताराम यंदा मला. अरे लेक बटाई नाही करते नाही. वा वा चांगली गोष्ट आहे ना. घरचं करून बटाईचं करते. मेहनत करते लेक पोरग. मग नाही मोठा करते नाही योगेश करते नाही. हो लाईनाची तर गाडी आहे तो गाडीवरच जाते. तो नाही करत. ते कोण ते फक्त ते ट्रिपा करते तो गाडीच्या. बाकी इकडे काही जास्त ध्यान लक्ष देत नाही. मी म्हणतोय त्याले बाबू इकडे जसं ध्यान देत जाय हे बी आलं पाहिजे ना. हा पण ते म्हणते आई आपलं गाडीत टमटम काम आहे म्हणते. सासऱ्या ट्रिपा भेटतात ना शांताराम त्याले. हे पाय कोणाचं खत आणणं असो कोणाचं बी आणणं असो काही हे असा उली कापूस असला की तो बी भरते. हो माय बाई साजरा गाडी भरून भरून नेते कापूस. हो यंदा तर बापा त्यानं नवीनच खूळ आणलं होतं डोक्यात. मी आता म्हणलं नसतं सांगते का गाडा मागं फुकटच. पण कापसाचा व्यापारच करतो म्हणे. काय म्हणलं बाबू तो व्यापार करून आपल्यास बसशी का बात आहे काय. करू द्या लागत होता मग. अनुभव येतील एक राहिले. काय होत होत लय नको करू म्हणा. शॉर्टकट मध्ये जमला असताना काय करून पाहिले काय बाई. आमचं गाव भलं चालवा दे. महापुरांच कापसाचा धंदा सुरू केला असता ना. एकानं कापूस नसा दिला त्याले. हा चालू करेल हे करेल की केलं असतं. नाही तर मग काट्यावर पैसे उदाहरण गिदार ठेवतात काय. लागे भाऊ बी असा खे केला असता त्याला याले उरूस दिलं काही मला माहिती आहे ना. आमचं गाव भलं चलवा दे आहे. तुमच्या गावासारखं नाही आहे समजदार की जाऊ द्या बा गरीबाच्या लेकरानं काही धंदा सुरू केला तर त्याला काही मदत. इतके हरामखोर आहेत म्हणलं. पहिले मालिकानं गाडी घेतली होती ना. तो आमच्या वाड्यातले त्याच्या गाडीला ट्रिप आणा देत. काय सांगू तुला अजून या लाईना बुड्याचा खटला त्याच्या गाडीत माल ना टाके. त्या पैसा आमच्या गाडीत तो तिकडला नाही का पैसा त्याले ट्रिपा देत पण मालिकाले ट्रिप ना देत. इतके तर चलवा दे बदमाश आहेत. हे घरचेच हरामखोर आहेत ना रे. गावातले काय म्हणून फायदा. माय पोरं साजरे आहेत काम धंदे करतात मेहनती आहेत निर्व्यसनी आहेत. तर खूप ते लोकांच्या डोळ्यात. मग तुला काय गावातले का सोपे वाटले काय. तोच गाव पाहिलं तुझे. कोणी पुढे चालला तर लोक त्याला मदत करतात. आमच्या गावात टांगा खेचतात अशी आहेत म्हणलं. काय ते गाव गावी नार राहतेच. तरी बी उमेसले म्हणा सगळ्या संघ बोलून चालून साजरा राय. कारण त्याचा कसा गाडीचा धंदा आहे. हा बोलणं चांगलं असलं सराई संघ की ट्रिप देते कोणी बी. नाही तर आजकाल वाहनाची काय कमी आहे बाई. वाहन उभं करून काय करतं ट्रिपा असल्या तर कोणी असे ना कायचा पैशाची मतलब. आता कसं लगन गिगन करायला लागते ते तर जरा बरं आहे नाही पाहिजे ना. जरसं विचारतात बरं लोक वावर किती आहे हे तर विचारतीनच. पण पोरग काय करते हे बी विचारतात बरं. त्याच्याने गाडी गिडीचं जरसक मस्त चालले म्हणा. हो ना बाबा मग काय तर नाही बा पोराले लई ट्रिप आहेत तसं नको म्हणू तू. हे बाय बाहेर गावाच्या ट्रिप आले पण कुरकुर बोलातात म्हणून लोक. त्याच्याशिवाय खत आणत नाहीत ना त्याच्याशिवाय बी आणत नाहीत कोणतं. मग त्याच्याजवळ पैसे देऊन देतात आणि म्हणतात आण. मग इतका विश्वास आहे मा पोरावर. मग पोरग तसं 1 रुपया इकडे तिकडे करत नाही ना रे. इमानदार आहे ना. मग नाही तसा उमेदचा स्वभाव चांगला आहे. बरं जगदीश काय म्हणते त्याचं मस्त आहे. येणं जाणं करते का काही आलता का एवढ्यात. तो नाही येत बाबा. तो काय आलाय तसाच उभे त्याला सुट्टीच नसते. त्याचं लय साजरं जमलं शांताराम. जाजू ना कोण्या वागती मा पोराच्या घरी. ह्या पाय त्या जळगावात त्यानं पोलाड घेतला मोठाच्या मोठा. किती लाखाचा सांगे बाई मले. 15 म्हणे का 25 म्हणे काय सांगा बाई मला नाही ध्यान. पण लय मोठा पोलाड घेतला बांधून राहिला म्हणलो. 3 मजली बांधतो म्हणते. म्हणलं बापा बांध म्हणलं. 3 मजली 3 मजली एकच पोरगा आहे त्याने तरी 3 मजली घर बांधतो म्हणते मा. मी म्हणलं बांध बापा. अरे लेख चांगला आहे ना मस्त आहे. मग इकडलं नेते का काही वावरा गिवरातलं काही म्हणते का पीक पाण्याचं हिशोब घेते का योगेश जोडून. आता जसा वावर योगेशच पाहिजे ना. आता लाईनात हात काही त्याच्या गाडीच्याच भरोशावर असते. तर मग वावरातलं बी नेते का जसं पीक पाणी. नाही वावरातल्याला हात नाही लावतो कायले उगाच विचारती नाही. या हे सब योग्याच्याच मस्त की आहे. योग्याची बायको बोली सल्ला नाही देतही नाही अशी गोड बोली आहे. आला की तर दादा चहा करू का दादा पोहे करतो ना दादा जेवून जा ना. तो 2-3 घंट्यासाठी येते. तरी जेवण खाऊन स्वयंपाक करते साजरा गरम गरम. हो जगदीश आला की मग
तिले मस्त येते ना. याचा एवढा मोठा डल्ला आपण मारतो दरवर्षी, थोडं पीक नाही होत म्हणलं. मग अर्ध निम्म त्याचं पीक नाही काय? त्याचा हिस्सा नाही का भाव हिशानं? भले तसं आहे पाय. खर्च बी योगेशच लावते काय लो उगाच. तो खर्चही देत नाही, पीक विचारतही नाही. जगदीश मोठा हो. पण हे आला की नाही योगेची बायको ना, माय बाई लोय चोपडते त्याने. मला कळते, मला म्हणतं हो त्याचं पीक खातं ना म्हणून त्याला विचारतं तू. मला काय विचारत समजत नाही. नाही नाही तसं काही नाही, पण जाऊ दे ना. त्याचं भागते ना तिकडे नोकरीच्या भरोशावर. त्याला बंप पगार आहे बाई. एवढा मोठा पोलाट घेतला, बांधणं सुरू करतो म्हणते, म्हणजे त्याचा जो जमा खर्च आहे चांगला. योगेशचं काम शेतीच्या भरोशावर आहे. तर जाऊ दे. दोघं भावायचं साजरं आहे ना, तिघही भावायचं साजरं आहे ना आपसात. हो हो, सध्या तरी साजरा आहे बाबू. हो हलाय ना तरी भल्ला तेळेला आहे. तिरक्यात जाते पण मोठा अन लागे योगेश लय सांभाळून घेतात त्याले. हो लागे खर्चा पाण्यात भांडणं नाही, बाकी कायच्यातच भांडणं नाही. कारण भाड्याचं कामच नाही ना बाबू. सारा गठ्ठ्या योगेशच्याच मस्त घे आहे ना मस्त. एवढं 10 एकर वावर पण हाच वाईते हाच खाते, पिकाचं काहीच नाही. त्याला म्हणलं बाबू आता गावात एक घर अजून बांध म्हणलं, तसं याच्यावर बांध म्हणला. नाही तर आमची कोठ्याची जागा नाही का? जुनं शेण टाकत जात ती खताची जागा. त्याला म्हणलं ते बांध म्हटलं. आता याचं लग्न केलं, मला सांग तू घर लागणार नाही का? एवढ्यातच आम्ही बुडाबुडी तर तीच लागे त्याचाही संसार, त्याची 2 लेकर झाले समजा. आता सासरे पोरग तर 5वीत घर त्याचं. मग आता सटकर होऊन राहिले लेकर. आता लाईनाचं लग्न झालं की मग लागत नाही का घर? तो म्या म्हणलं हे बाई यंदाचा पीक ना तसाच ठेव. आणि म्हटलं बांध बरं म्हटलं कोठोरे साजरं. याचं लग्न केलं की बरं म्हटलं याला तिकडे काढून दिला जाते असं म्हटलं म्या. तर लागे त्याच्या पहिलेच त्याची बायको कायले बांधा लागते आणि अतिच राहते. आपच मग बालवाला झालं की बांधता येते. म्हणजे पाय किती हराम आहे. अशी म्हणशील तू म्हणशील कशी म्हणते बाई तर तिला वाटते आपण ती राहतो तर लागे हे आपलं म्हणजे बालवाला झालं की म्हणजे हा लायनावाला झालं की येले काढून द्या कोठ्यात. आणि मग सबन माल तिचा इकडचं घर बी माझ आहे म्हणते ना. हे माझं आहे, हे माझं आहे. आई तुम्ही आमच्यातच राहा, मीच वागवतो तुम्हाला. हो तशी भली योगाची बायको चोपडी आहे. हो बापा मला तर लयच करते. आई मीच वागवतो तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ, असं नका करू. मला कळते ना, मला कळत नाही. बुडाबुडी आपल्यात असली की गल्ला आपल्यातच. काय बाई सून चांगली राहिली की म्हणता की ते स्वार्थापोटी चांगली राहते, आमचं तिले पाहिजे म्हणून चांगली राहते. खराब वागली की म्हणता खराब आहे, आमच्या संग चांगली राहत नाही. आता त्या माय माऊलीनं करावं तर काय करावं? चांगली आहे ना तुझी सून तर चांगलं म्हण. नाही मी कुठे तिच्या घराने करायला चालली. मी बी सांगतोच ना की साजरे आहेत म्हणून. दोघे साजरे आहेत सध्यात बापा. तिच्यात ना आपला तर काही संबंधच नसते. ते काय बापा आता दिवाळी येत नाहीत की. आता ह्या बाय मागच्या वर्षी आले नाहीत. सुट्टीले कमी आहे तर ती काय कार्यक्रम होता बाई त्याच्या अपार्टमेंटमध्ये. तर तिला आता तर बापा घरच बांधून राहिले. आता येते का मग? तशी ती काही येत नाही जास्त. तिला गाव नाही आवडत. तिला गावातलं ते वावर ते आवडत नाही तिले. बापाच्या घरी मोठी आहे ना रेटन, नवऱ्याच्या घरी सारच झाला आता समजा. तिनंच म्हटलं शी यायला गेलो हे नाही की तिनंच म्हटलं शी एवढा मोठा पलाट घ्या 3 मजली घर बांधा. मग तिला लय आहे. तिलेच पाहिजे सबन टामटीम. गावात नाही अशी उलशी घेत नाही. जाऊ दे, सुखात आहेत ना त्याच्यात चांगला आहे ना. तुला विचारतात ना बस झालं. पाहुणे बाबा काय म्हणतात? पाहुणे बाचं काय बापा चांगलं आहे. पाहुणे बाचं कुठे जाणं नाही, येणं नाही, घेणं नाही ना देणं नाही. ढोरं भले द्यायचे ते भले. ढोरं चारायला नेतात, तिकून आणणार, ते शेण पाणी करणं, त्याचं पाणी पाजणं, चारा टाकणं आणि त्या गाईचं दूध काढणं. ते तितकंच असते त्याच्यावाले. ते कोठ्यातच असतं दान द्याल. तिले काही सोयरा नाही पाहिजे, धायरा नाही पाहिजे. घरात तर काहीच नाही घरात. ते काय करता कसं करता ते सारं त्या राजोड्याच्याच हाती. आणि ते राजोड्याची बायको राजोटीन त्याच्यानं ते त्या दोघांच्या हाती आहे सारं. आमच्या घरचं योगेशच्या बायकोच्या हाती. बाकी काही नाही. तो तर काय त्याच्या गाडीला किक मारली की जाते त्याचा कोणती गाडी घेऊन. कुठची ट्रीप असली काही असली की आपण आपलं बसा वदरलं करत. माणसं असते त्या कुठे ढोराचं करत. असं आहे आमच्या घरचा कारभार. पाहुणेले मोना लागत होतो लेक ये म्हणून. तू म्हण येणारच नाही पाहुणा नाही तर. बरं खरं सांग का ते कुठे जाते येताही नाहीत ना. तर तशी बी आता जरसे चाललं शांताना थकत काम चाललं जरासं का. आता ढोरा वासरायचंही होत नाही काही एवढं. पण करतात जीवाच्या हात आणताना. मी म्हणतो दे ना घोंगड टाकून. आपच त्याचे ढोरं ते चारोत का तिकडे उपाशी ठेव का खुट्यावर बांधून ठेवत. तुम्हाला काय करायला लागते? तर नाही त्याच्याच्यानं होत नाही. तू काय करीन स्वतःच करतात. आणि मग पुरायले काय बाबा करतात तर करा बाबा सारा बाबाच्या डोक्यावर. मग मी म्हणतो मग एवढे तर बाय माघारी 3 जोड्या आहेत. 3 जोड्या काय काम आहे मग 3 जोड्याचं? तुम्हाला राजेशाही ठाट पाहिजे 3 जोड्या बघवायच्या आहेत. मग स्वतः करा ना त्या ढोरा वासरायचं. तर ती बापाला मातीत घालतात. आणि त्याने म्हणतो बाबू 1 जोडी इकून ट्रॅक्टरही आहेत व्हायचो. 10 एकर वावर आता लोकांचं ठोका बटाईनं करते ते नॅरो गोट समजा. तो म्हणलं तर तरी 3 जोड्याचं काही काम नाही पडत ना.
हा एखादी जोडी काढून टाक म्हटलं. म्हणते आई मॅट आहेस का तू, येडी झाली का तू, बैल असतो नाहीत म्हणते, 3-3 जोड्याचा कारभार कोणाचा आहे म्हणते, पठ्ठ्याचा आहे म्हणते 3 जोड्याचा कारभार. मी म्हणतो 3 जोड्याचा कारभार पठ्ठ्याचा आहे आणि पठ्ठ्याचा बाप मातीत चालला ढोरा वासऱ्याचा शेणकूड करू करू. हा तर मग दात काढते असं आहे बेसरं. बराबर आहे बाई, तसंच म्हणशील ना तर वावर आहेत लोकांच्या घरी 40-40 एकर 50-50 एकर आहे खटल्यावाले जोड, पण बैल म्हणशील ना लेकाईले काहीच नाही, खोट्या नाही लेकायच्या घरी. तशी गती झाली बरं खरंच. 3-3 जोड्या तो पोरं बरेच वागून राहिले. कायचे माय पोरं वागून राहिले रे, पाहिजे नाही तर सकाळी माणसाले जागेवर बसू दे. हा एका दिवशी इकडे काढते बा पोरग, हा योगेशच काढते, याच्याच करणं जीवार येते. करत नाही की काही वावरातून आला की पप्पाला विचारते, बाबा ढोरं बाजले होते का, बाबा टाका भरलं होतं काय, बाबा शेण नाही काढलं वाटतं, बाबा झाडलं नाही वाटतं, बेसरामासारखं तेली विचारते. एखाद दिवशी जर आता डबलचं शेण समजा काढलं नाही किंवा मग झाडझुड नसलं करेल तर बापाला म्हणते, बापा असं दुपारचं शेण काढलं नाही वाटते. लाज आहे त्याच्या जीवाला जराशी. हा आपण काय म्हणतो, बाप म्हणते हो बाबा काढतो, तू नको जाऊ, तू राहू दे, तू थकला अशी. बापच करते, मी काहीच नाही म्हणत, मी हातही नाही लावत. मी म्हणत जा करा का तिकडे, का मला काय करावं लागते. काही धंदा गिंदा करू लागतो सुनाईले. हा एकटी तर सुनता जोड आहे, एक तर बिचारी तिकडेच आहे. काही करू गिरू लागतं, लेकरू गिकरू वागवतं काही. आता लेकरं तर काही वागा जोगते राहिले नाहीत, मोठे झाले म्हणतात लेकरं. आता योगेचं पोरग 5वीत गेलं म्हणतं ना, पोरगी तर त्याच्यापेक्षा मोठी आहे का बाई पोरगी. मग आता 7वी-8वी तशी नाही, 8व्या वर्गात आहे ना महिन्यात. चांगली दिसते, दिशाली बली साजे मालिकासारखीच झाली ना. हो पप्पावरच गेली, लयच चांगली दिशाली. लागे अभ्यासात बी हुशार आहे. पोरगू बोललो ठोस आहे बापा त्याचं, हे बाय गोलगोटाच आहे. मी तर म्हणतो काही खरं नाही, या योग्याने मातीतच घालते तो. ओ माय बाय शाळेतलं काही बोंब पडत नाही, गावात म्हणशील तर रट्टे खाते लेकरायचे, येत काहीच नाही. हा कोणाला काही म्हणत नाही, भोंगा फुकत घरी येते, कोणाला काही म्हणत नाही. खेळायला गेलं लेकर ती लेकर यायला काढतात, जर मोठंच आहे ना ते मायसारखं. नाही ना खरंच, तू म्हणजे आता कशी म्हणते बाई, तर पोरगी साजरी झाली मालेकासारखी, चत्री आहे, हुशार आहे, कायच्या ती घाला नंबरच आहे. आणि पोरग मायवरच गेलं, हल्या लठ्ठच आहे फक्त, खाणी आणि तंद्रायने, बाकी काही घेणं देणं नाही. बोलणं पाहा मिट्टू सारखंच, माय सारखंच बोलते, लागे मिट्टू सारखंच, पण कायच्यातच नाही. मी म्हणतो हे बाय आता पुरीचे जात आहे, शेवटी लग्न करून लोकांच्याच घरी जाईल, पण अशी अव्वल आहे महिन्यात. हा हे पाय गद, हे योग्याला इकून खाते, भल्ला आहे ना काहीच नाही. आणा लागत होतो बाई, मग पोराले नाताले तर आणा लागत होत ना. राहत होतो लेकरू तो संग. अरे बाबू शाळा ती तर बापा मागं लागलो होतो मला, पण मग शाळा पडते ना, तसंच काही बम नाही पडत त्याला शाळेत. हा घरीच असते, त्याला ढोरा वासरात भल्ला हरी काय. हो आबा सांग सुट्टीच्या दिवशी ढोरं चालायला जाते बापा, त्याला ढोरं वासरातच गमते, शेणकुळात कोठ्यात वावरात. अभ्यासात बम नाही पडत योग्याच्या पोराची. मी तर म्हणतो योग्याचंही जीवन मातीतच चाललं आणि पोराचं जीवन मातीतच जाते का काय सांगा बापा. तसं म्हणशील ना, हे बाय शांताराम ना मोठा ना तू साजरा हुशार आहे. हो इंग्रजी शाळेत आहे ना, असं इंग्रजी बोलते रे. ती आणते काही तो हमेशा नाही आणत, हाई बल्ला आणत नाही म्हणते, गावातलं वळण लागते म्हणते लेकराईले, ते पाठवत नाही की. पण हाय कोण्या वाक्य आणते त्याले. आमच्या भेटीले जसं असं बोलते रे, साजरं माझं तुझं इथे ठेवू का, बस कमी असं स्टँडर्ड बोलते, लागे इंग्रजी बोलते. हो माय बाई असं फाडफाड इंग्रजी बोलते म्हणलं माना तू. माय बाई काय सांगा. आणि या योग्याच्या पोराले काय येत नाही ना बापा, एबीसीडी येत नाही अजून सांगा. त्याची माय शिकवते, हे आमची हॅडम शिकवतच नाही ना, इले फक्त ममने थापणे आणि तण लावून देणे एवढं येते. हो योग्याची बायको शिकवत नाही काही, लेकराला असं जरसं शिकवत नाही. ते पोरगी आमचीच हुशार आहे. नाही तो काही खरं नाही. आणि ती माई मोठी सून शिकेल आहे ना ती. हो ते मास्तरींची नोकरी करू शकते, हा नाही म्हणते आता काम यायलाच बंद पगार आहे ना रे. मग हा म्हणते मग ती नोकरीवर गेली तर मग लेकराच्याकडे अरद होते, दुर्लक्ष होते म्हणते म्हणून तिला नोकरी नाही करू देत. नाही तर तिला बी नोकरी लागते. हो मग ते पोराला शिकवते ना घरी, असं साजरं चुटू इंग्रजी बोलते रे म्हणा तू. माय बाई काय सांगू तुले, लस हमेशा ते हे भेटते त्याले, ते आणते बापा ते बिल्ला गयातले बिल्ले. हो बिल्लेच तर किती भेटले त्याले. अरे लेख हो नाही योगेशला म्हणा पोराच्या इकडे ध्यान दे म्हणा. आता 5वीत आहे ना, मग लहान आहे का तो. नाही लेकराले कसं शाळा अभ्यास आलोच पाहिजे बाई. तो काळ जुना होता आपल्या शाळेचं काही गेलंही नाही आलंही नाही, तो निभलं आपलं. आता निभत नाही. योगेशले म्हणा पोराच्या शाळेच्या इकडे जरा चांगलं लक्ष दे, ट्युशन लाव त्याले, चांगल्या शाळेत टाक म्हणा. शिक्षण महत्वाचं आहे बरं बाई, एक तर पोराची जात. आजकाल तसं काही नाही म्हणा, पोरगण पोरगी सारे पोटा इथंच आहेत बापा. पोरी तो अशा भर्रास आहेत म्हटलं, इतक्या शिकल्या म्हटलं पोरी. तुला सांगतो बाई, तो आपला तुकाराम नाही का, तुकारामची पोरगी ती काय अधिकारी लागली होती काय, कोणत्या तरी सरकारी ऑफिसात अधिकारी. सांग
किती शिकल्या पोरी हा पोरं त्याचं पोरगही बरं ते काय झालं बा एम कॉम झालं म्हणलं हो दोन्ही लेकरं शिकले सांग तुकाराम नांगठा 72 हा सही नाही येतले काले लेकरं बाय किती शिकले मग म्हणून म्हणतो शिक्षणाला लय महत्व आहे योगेशले म्हणा ते वावराच्याकडे जसं दुर्लक्ष कर पण पोराला शिकवत जाय म्हणा चांगलं नाही लेक? दिनू आहे रे दिनू. हो संध्याकाळचं जाऊ ना मग हो आठवणी ना हो आठवण ठेव जा नाही तर जाऊन बसीन कुठे हो 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 5-6 वाजता हा जाणं ये ना कुठे जातील रे? कोणाला म्हणून राहिला? अशीन काही कुठे जायचं अशी नाही तर हापिसातलं अशीन काही बसले हो बाप्पा आता आम्ही का बसलो बा तू कुठे जायची तयारी आहे तुही कुठे नाही ते म्हटलं ते मंडपावाला सांगून देतो ना मग हो हो दे सांगून मंडप रात्री सांगितलं का आपला सांग बरं हमेशाचा उपाय खेळवाला कसा बरं राहते तो हा ऐकते बी आपण सांगतो तसं करते बी हा कोई हे नाही करत त्याच्या बाया गिया मस्त आहेत पोया गिया साजऱ्या करतात हा आणि त्याला पण आता 2 बाया शिल्लक आणतो म्हणा भांड्या कुंड्यावाला नाही तर फालतू मग या बायाच्या डोक्याला ताण हा हो हो बाबा माहिती राहुतले सांगितलं फोन लावता माहिती तो हो म्हणत ते येतील ते आज येतील संध्याकाळचे नाही तर उद्या येतील सकून तर ते बोलून घ्या काय ठेवायचं काय नाही जेवणाचं तर ते तू ठरवून बाबा ते तुम्ही चर्चा करा सुन बाईली विचार काय ठेवायचं काय नाही हा तुम्ही बाय कुठे गेली ते समजाही मिळून ठेवा नाही तर मी काय सांगेन मी म्हणेन ठेव बा वडील तुम्ही म्हणसान वडीच ठेवली बाबा आम्हाला जिलबी ठेवायची होती हा ते समजाही मिळून ठरवा आणि सांगून द्या तेच रावले काय तर तू त्याच्या हिशोबात राहते मग त्याला म्हणा किराणाची लिस्ट देऊन दे आम्ही किराणा घेऊन येऊ बरं बरं हो मग आले की मला फक्त फोन करता ते म्हणजे मी घरी नसलो की का रे गेलता का मग बालीच्या अंग? नाही ना जातो ना आज तेच म्हटलं हा योगी आपला मंगे आहे त्याला घेतो संग आणि जातो मग आम्ही 2 जण त्या बालीच्या घरी जातो तिथून नाही तर त्या याच्या घरी जातो सरिता काकूचा भाऊ आहे तिकडे ते बरोबर कामात कामून जाते अजून 2 तिकडे सांगायचं आहे तिकडे जातो